हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. खूप छान असं वातावरण आहे बघा पाठीमागे माझ्या. तर आता मी मळ्यात आली आहे. वारा पण खूप आहे बघा. तर काल आम्ही उळं टाकलं होतं ना, तर त्या उळ्याला आहे ना पाणी भरायला आले होते विराज आणि त्याचे पप्पा. तर मी विराजला बोलवायला आली होती. मला माहेरी जायचं होतं ना त्याच्याबरोबर, तर त्याला घ्यायसाठी आली होती मी. तर आता आहे ना आम्ही माहेरी चाललो आहे. तर माझी आत्या आली होती, म्हणजे आत्याला भेटायचं होतं ना. बऱ्याच दिवसापासून आत्या आली नव्हती, तर आत्याला भेटायसाठी मी ना माहेरी चालली आज विराजला घेऊन. तर तो पण घरी खूप बोर झाला होता. अजून कॉलेज पण उघडलं नाही आहे ना, त्यामुळे आहे ना तर आम्ही आता माहेरी चाललो आहे, त्याला घेऊन चालली आहे. आणि इथं बघा आल्यानंतर किती छान असं गुलाबाचं फूल आहे. तर माझ्या आईच्या आणि त्यांच्या तिथे ना खूप असे गुलाबाचे फुले वहिनीने लावलेले आहे. तर दारातोंडी खूप सारा सडा पडलेला आहे पारिजातकाचा. आणि घरी कोणीच नाही आहे, ते मळ्यात गेले वाटतं. तर चला आता आहे ना मी मळ्यात जाता जाता त्यांची शेती पण दाखवते तुम्हाला, कशी माझ्या वडिलांची शेती ते. आणि खूप छान अशा पारिजातकाचा सडा पडलेला आहे. तर इथं छोट्याशा जागा होती, त्याच्यामध्ये भुईमुग आणि उडीद लावलेला आहे. तर हा बघा, आणि इथं आहे ना सर्व ही बाजरी, तर माझ्या वडिलांचीच बाजरी ही पण. आणि त्याच्या शेजारीच मक्काचं पीक आहे. आमच्या पिकांपेक्षा ना त्यांचे पिकं मोठे मोठे आहे आणि खूप असे हिरवळ येते पिकांना. तर बघा मस्त असं पिकं आहे. आणि माझ्या वडिलांची शेती कशी वाटते तीही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. माझे वडील आहे ना स्वतः कष्ट करतात शेतीमध्ये. वहिनी, वडील आणि आई. भाऊ दुकानावर असतो, तो पण येतो कधी मधी त्यांना मदतीला. तर बघा अशी मस्त अशी शेती आहे वडिलांची. तर चला आता आवळ्याचं झाड पण आहे बरं का इथं पुढं मोठं आहे ना, म्हणजे हायब्रिड आवळा आहे मोठा. आणि इथं रोप टाकलेलं आहे वडिलांनी. तर बघा हे आवळ्याचं झाड आहे आणि इथं बसलेले आहे. तर चला आता आपण त्यांच्याकडे जाऊ. जास्त काही शूट घेत नाही आहे मी, थोडंच घेते. तर बघा इथं आहे ना आत्या, वडील, आई आणि वहिनी तिघं पण आलेले आहे. तर त्यांच्याकडेच आलो आम्ही. ते म्हणे घरीच बोलवायचं आम्हाला, फोन करायचा. तर इकडं कशाला आले म्हणलं, पाऊस आता जाऊन काय करू राहिले मळ्यामध्ये. आले तुमच्या वावर पाहिलं मी, मका पाहिली, बाजरी पाहिली. म्हणलं आप्पाची शेती पाहून घ्या, खूप भारी. हा, रोप पण दाखवलं मस्त सिस्टीम आहे म्हणलं आप्पाची. माहेरी गेली होती तर तिडून घरी आली आता आमच्या. तर बराच वेळ थांबली मी, 3 वाजले. आता 3 वाजता आली घरी. तर आल्यानंतर चहा वगैरे ठेवलाय. आता जास्त काही मी शूट घेतलं नाही तिथं. तर माझ्या आत्या आलेल्या होत्या, त्यांना भेटायसाठी गेली होती मी. तर तिथून आली मी आता घरी. तर तुम्हाला माझ्या वडिलांची शेती दाखवली मी चालू चालू थोडीशी. तर मस्त शेती ना, आमच्या मकांपेक्षा त्यांच्या मका मोठाल्या आहे. आणि बाजरी पण छान आहे त्यांची, भुईमुग पण केलेलं आहे थोडंसं, आणि रोप होतं. तर एवढं दाखवलंय मी तुम्हाला. तर कशा पद्धतीने वाटते माझ्या वडिलांची शेती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला आता आहे ना चहा ठेवलाय मी, तर चहा वगैरे घेते आता आणि त्यानंतर पुढचे कामं करते. तर मिस्टरांना चहा देते, ते औषध मारत होते ना इथं, तर नाशकाची फवारणी करताय ना, तर त्यांना चहा ठेवलाय. तर त्यांना चहा देते आणि परत तुमच्याशी बोलते. तर बघा आता आहे ना संध्याकाळची वेळ झाली आहे, स्वयंपाक करून घेते मी. बाजरीच्या भाकरी आणि पिठलं करायचं आहे. तर सुरुवातीला आहे ना बाजरीच्या भाकरी करून घेते. आणि आमच्याकडे ना पाहुणे आले होते, माझी जाऊबहीण त्या आल्या होत्या, मनमाडला राहतात त्या, आजीला भेटायसाठी. तर त्यामुळे थोडा उशीरच झाला स्वयंपाकाला. स्वयंपाक का लवकर करते तर तुम्हाला माहितीच आहे. तर मी आहे ना शिवलेले अमृतचं पारायण करते, त्यासाठी स्वयंपाक लवकर करून घेते. कारण बाबांना लवकर लागतं ना जेवायला, एकच टाईम जेवण करताना, त्यामुळं. तर संध्याकाळी त्यांना आहे ना लवकर जेवायला लागतं, त्यामुळं स्वयंपाक करून ठेवला का मला जरी उशीर झाला ना तर आजी वाढून देतात, त्यांना जेव घालतात. तर त्यामुळे ना मग मी स्वयंपाक लवकर करून घेते. आणि त्यांनीच सांगितलं होतं का आज बाजरीच्या भाकरी आणि पिठलं कर म्हणून. त्यामुळे ना आता 5:30 पावणे 6 वाजले, तर लवकरच स्वयंपाक करून घेते. आणि प्रदोष काळामध्येच शिवलेले अमृतचं पारायण करून घेते, म्हणजे 2 अध्याय वाचते मी दररोज. तर त्यामुळे ना स्वयंपाक लवकर करते. आणि गिरणीतूनच दळण काढून आणलंय मी आत्ताच. तर गोणीमध्ये होतं ना ते तसंच घेतलंय, म्हणलं थंड पण होईल आणि भाकरी पण करता येईल इथं. तर गरम गरमच पीठ होतं, त्यामुळं काय डब्यात काढलं नाही मी. तर गोणीमध्ये तसंच होतं. तर विराज मला बोलत होता का तू गोणीमध्ये तसंच पीठ आणलंय, सगळे तुला हसतील म्हणून गोणीत पीठ घेतलंय म्हणून. मी म्हटलं काही होत नाही त्याला, आपण म्हणजे दळणच दळून आणलंय तर गोणीमध्ये, तर त्याला काही होत नाही, चालतं असं. पण मग गोणीमध्ये थंड झालं का मग आपण डब्यात टाकून घेऊ. तो इथं माझ्याशी गप्पा मारत बसला होता. तर चालू होतं त्याचे, कॉलेज उघडलं नाही ना अजून, तर चालू होतं त्याचं मला करमत नाही म्हणे घरी, कॉलेज पण उघडलं नाही आता, त्यामुळं
तर असं चला आता आहे ना भाकरी करून घेते मी आणि त्यानंतर आहे ना पिठलं करते. म्हणजे पिठलं कसं गरम गरम केलं का मग बाबा बरोबर जेवण करून घेतील आणि विराज तो पण जेवल. तर तो सारखा मला म्हणायचा का तू माझ्याशी काहीतरी बोल. तर मी बोलत होती पण मी आहे ना ते आवाज आहे ना म्यूट करून टाकला आहे, कारण बाहेर ट्रॅक्टर पण चालू होता ना, ट्रॅक्टरचा आवाज येत होता. तर मी काय बोलत होते ते काहीच कळलं नसतं. त्यामुळे ना मग आवाज म्यूट करून टाकला आणि त्यानंतर मग व्हॉइस ओव्हर करून सांगते. तर भाकरी झाल्या आता सॉरी पिठलं करते आहे. त्यासाठी आहे ना अगोदर मी फोडणी देऊन घेतली. हिरवी मिरची, लसूण, जिरे, मोहरीची. त्यानंतर मिक्स केलेलं पीठ टाकलं आणि आपलं साधं सोपंच पिठलं करते आज, महाराष्ट्रीयन रेसिपी. तर म्हटलं चला आज आहे ना पिठलंच करू, कारण उसळ पण होती पण सकाळीच कालच मुगाची मेदगं केलं होतं ना, त्यामुळं मग उसळ नाही केली मी. तर परत थोडेसे आहे मूग पण सकाळी करेल म्हटलं मुगाची उसळ. तर आता आहे ना व्हिडिओची एंडिंग इथंच करते. आज व्हिडिओ छोटाच झाला पण खूप छान आहे, नक्कीच बघा. धन्यवाद.